श्रीनिवास पवार यांच्यानंतर आता पवार कुटुंबातील आणखीन एक व्यक्ती अजित पवारांच्या विरोधात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पवार अर्थात शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनीही आता अजित पवारांविरोधात सूर आळवलेला आहे। पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांना पश्चाताप झाला असेल असं सरोज पाटील यांनी म्हटलेलं आहे। तसंच पवार कुटुंबात कुठलीही फूट नसून पवार कुटुंबात राजकारण आणलं जात नाही, पवार कुटुंब कधीही राजकारण आणत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान बारामतीत कोण बाजी मारेल या संदर्भात विचारलं असता सुनेत्रा पवार यांचा राजकारणातला अभ्यास कमी असल्याचं सरोज पाटील यांनी म्हटलेलं आहे। हे फार विचित्र वाटतं आम्हाला, काय फॅमिलीला काही वाटत नाही। आमचा वटवृक्ष आहे आणि हा वटवृक्ष आमच्या आईवडिलांनी इतक्या भक्कम पायावर उभा केला आहे की या इलेक्शनचा परिणाम आमची घरफुटीवर काही होणार नाही किंवा आमचं जे भाऊ बहिणींचे एकमेकांवर जे प्रेम आहे हे प्रेम बिलकुल कमी होणार नाही असं मला वाटतं। या लोकांनी चिंता करू नये, उगीच आपलं काहीतरी आता फुटल्या गट फुटला, पवार यांच्यात फूट पडली, काही होत नाही। इलेक्शन होईल, जे निवडून येतील ते येतील। मग तुमचा अजित काय बोलला किंवा श्रीनिवास काय बोलला हे राजकारणापुरते, इलेक्शन संपले की सगळे ढग निघून जातील। अजित चुकला असेल नसेल ते काय मला कळत नाही, पण शरदच्या विषयी जी काही भाषा आली त्याच्या तोंडून ते बोलता झालं असेल, त्याच्या मनात तसं काही नसेल, कारण तो संवेदनशील आहे। आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो, कदाचित त्याला आता पश्चातापही झाला असेल, पण दुःख नाही, निश्चित झालं दुःख। तिचा अभ्यास आणि वण फिरणं, तिचं साधेपणा, तिचं चारित्र्य हे अतिशय दिलखुलास आहे, लोकांना प्रचंड आवडतं। सुनेत्रा अतिशय गुणी आहे, स्वभावाने सुस्वभावी आहे मुलगी, कुटुंबात इतकी मिसळलेली आहे, इतके लांबून येऊन सुद्धा, पण तिचा अभ्यास कमी पडणार। आणि ते जर लोकांनी जाणलं की त्यांना अभ्यासू नेता लोकसभेत पाठवायचा असेल तर ते सुप्रियाला मतं देणार, शाणे लोक तरी। बाकीच तर मला काही सांगता येत नाही काय होईल, कारण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।